भावनो आणि बहिणीनो, तुम्ही जर गावात राहत असाल आणि आतापर्यंत वावरात जाऊन रात्रीला पार्टी नाही केली तर तुमचा गावात राहण्यात फायदाच काही नाही. कारण खरी मजा तर वावरात जाऊन पार्टी करायलाच येते गावाकडे. आणि आज त्याच्यामुळे आम्ही पण गेलो होतो पार्टी करायला. पण हे सगळं जर असं मंदातून पाहिलं की तर मजा येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा व्लॉग पहिल्यापासून बघा आणि शेवटपर्यंत बघा बरं. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्टर. भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावनो, आज तुम्ही पण विचार करतच असाल की नेमकं मी आज पार्टी करायला गेलो तरी कसं. तर भावनो, राहिला विषय पार्टीचा, तर ते मी तर करतच राहतो. फक्त मी नाही का आतापर्यंत कधी ब्लॉग नाही काढला पार्टी. पण आज आपले पूर्ण कार्यकर्ते नाही का रील स्टारच होते, त्याच्यामुळे मला थोडंसं पण काय नाही वाटलं ब्लॉग काढता. रात्रीच्या 8 वाजता मस्तपैकी शेतात आलो. आमच्या पार्टीचे मेंबर काही घरून आलेच नव्हते आणि काही मेंबर नाही का पेटवण्यासाठी काहीतरी घ्यायला गेले. आज आपले कार्यकर्ते काही रील स्टार होते तर काही टिकटॉक. आणि आमच्या कार्यकर्ते मधले हे होते टिकटॉक. जे लोक पेटवण्यासाठी काडी घ्यायला गेले होते ते तर आतापर्यंत आलेच नव्हते. त्याच्यामुळे आम्ही कसं तरी काम भागवलं. ओनर ऑफ श्री रायसोना कृषी सेवा केंद्र आणि टिकटॉकर मस्तपैकी नाही का जाळ पेटवत होते. आणि मग जाळ पेटवल्यानंतर अर्धा तासानंतर आपले कॅमेरामॅन प्लस आमच्या गावाचे फेमस रील स्टार पण आले होते काडी घेऊन. सोबत त्यांनी नाही का संभार पण आणला होता. आणि आता तुम्हाला तर माहिती, मला आणि आपल्या कॅमेरामॅनला काहीच काम जमत नाही. त्याच्यामुळे सर्व गुरुजन वर्गाने आम्हाला हे ऑर्डर दिलं होतं की हे संभार तुम्ही एका प्लेट मध्ये तोडून ठेवा. आम्हाला ऑर्डर देऊन मस्तपैकी ते नाही का त्यांचं काम करत होते. जे काम लोक फक्त 2 मिनिटात करतात त्या कामाला मी आणि आपल्या कॅमेरामॅननी 10 मिनिटं लावले बरं. आणि मग फायनली 10 मिनिटानंतर आमचं काम संपलं. आमचं काम संपवून मस्तपैकी आम्ही हे पाहत होतो की याच्यामध्ये काय काय टाका लागते आणि कसं करायला लागते हे सगळं. कारण एखाद्या वेळेस ही जबाबदारी आपल्यावर पण येऊ शकते. थोड्या वेळानंतर मस्तपैकी भगुनामध्ये मटण टाकून दिलं आणि त्याचसोबत त्याचे बाकीचे मटेरियल पण. आणि मग फायनली थोड्या वेळानंतर आमचं सगळं काही रेडी झालं. आणि आज तर मी डायरेक्ट खायची हद्दच पार करून टाकली होती.